वीज वितरणाचं खासगीकरण होणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे। इलेक्ट्रिसिटी कायदा दुरुस्ती विधेयकामध्ये खासगीकरणाला चालना मिळताना दिसतेय। वीज कंपन्या 6,90,000 कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये आहेत। खासगीकरणासाठी केंद्राचं राज्यांना 3 पर्याय पाहायला मिळतात। देशातील वीज कंपन्या सध्या 6,90,000 कोटी रुपयांच्या तोट्यामध्ये अडकलेल्या असून केंद्र सरकारनं त्यांच्यासाठी खासगीकरणाचे दरवाजे उघड केलेले आहेत। प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी ऍक्टच्या दुरुस्तीच्या मसुद्यामध्ये सरकारनं याबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याचा कामगार संघटनांचा दावा आहे। वीज कंपन्यांना खासगीकरणासाठी 3 पैकी 1 पर्याय निवडण्यास सांगितलं जाणार आहे। ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे महासचिव मोहन शर्मा यांनी असा दावा केला की ऊर्जा मंत्रालयानं देशातील 44 सार्वजनिक वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात 7 राज्य उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांच्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर केंद्र सरकारनं वीज वितरणासाठी 3 पर्याय सुचवलेले आहेत। तर महावितरणासाठी कोणते पर्याय असतील पाहूयात। राज्य सरकारनं वितरण कंपनीतील 51% हिस्सा खासगी कंपन्यांना विकावा। कंपनी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर चालवावी। 26% हिस्सा खासगी क्षेत्रास विकून व्यवस्थापन खासगी कंपनीकडे सोपवावं। ज्या राज्यांना खासगीकरण करायचं नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे। सेबी शेअर बाजारात नोंदणी करून पब्लिक लिस्टेड कंपनी बनवावी।